हरिओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 17 ओवी 55. ऐहिक दुःखाचे डोंगर कोसळत मग मगत यावर परितोन हाले लवभर गिरीवर केवळ धीराचा भगवंत ज्यावरी प्रसन्न होतो त्यालाच मग तो वैराग्य देतो, त्याच्याशी विवेकाची सांगड बांधितो, पार उतरवितो भवसार. आदर्शी उमटल्या मुखापरी स्पष्टात्मदर्शनी हे तुझो धरी तया ते भूकी ब्रह्मलोकवरी जागा तिसरी नाहीच यागी होता देवता तृप्ती पितृलोकाची होईल प्राप्ती लादेल कर्म फलोपभुक्ती आत्मसंविती लाधेना गंधर्व महर्जन सत्य तेथील आत्मदर्शन अतिविविक्त या लागी जे आत्मदर्शनासक्त भूलोक यथोक्त वांछिती येथे होते चित्तशुद्धी आदर्शापरी निर्मल बुद्धी शुद्ध आत्मस्वरूप त्रिशुद्धी बिंबित होतसे दुजे स्थान जे ब्रह्मलोक तेथेही होतो आत्मावलोक परिसायासला लागती अनेक कष्टकारक गती तर तो सर्पावानी माया वेटाळी अक्षी आतून आतडी पिळी बाहेरी सर्वांग कवटाळी समर्थ टाळी कोणतीये तुम्ही बसल्या पाहता खिशात 50 पट रुपये असता काढा पाहू बाहेर आता ब्रह्म तो खिशात तुमचेच बरोबर काढा म्हणता हात घालिती ग्रहस्थ पुडके खिशातून काढिती दहाच्या 25 नोटा मोजिती पुडक्यात नोटा मोजिती पुडक्यात ग्रहस्थ विरघळे मनी केवळे महाराज अंतर्ज्ञानी मस्तक ठेविती तयांचे चरणी वचनी उत्कंठा मग बाबा म्हणती ते वेळे गुंडाळ आपुले ब्रह्म गुंडाळे लोभाचे झाल्याविन वाटोळे ब्रह्मन मिळे तुझ लागी पुत्र पश्वादी वित्तार्जन आसक्त यातची जयाचे मन तैसाच कैसे तयास कैचे ब्रह्मज्ञान द्रव्य व्यवधान सुटता बरोबर महाकठीन वित्त मोह तृष्णावर्त दुःख गाह महद मत्सर मकर दुस्सह एक स्पृह तरेल लोभाशी ब्रह्माचे अखंड वैर तेथे ध्याना नाही अवसर कैची
भक्ती विरक्ती साचार आचार भ्रष्ट भ्रष्ट लोभिष्ट लोभापायी ठाई नसे शांती लोभा ठाई नसे शांती ना समाधान ना निश्चिंती एक लोभ वसता चित्ती जाती मातीत मातीत साधने श्रुती स्मृतीस विहित ऐसे निश्चित जे दुश्चित त्यातचे सदैव सदैव जो आसक्त असमाहित समाहित चित्त तो तया नाव विक्षिप्त चित्त सदैव दुष्कर्मी व्यावृत्त अखंड विषय कर्दमी लोळत हिताहित देखेना हो का ब्रह्म विज्ञान संपन्न नाही जो फलेच्छेची निर्विण्ण तोवरी वावते ते ब्रह्मविज्ञान संपन्न नाही तो कोण काही मागू येता अधिकार पाहती संत प्रथमता जैसी जयाची योग्यता तैसीच त्या ते देती जया मनी रात्रंदीन देहाभिमान विषय चिंतन तया गुरुपदेशाचा शीन व्यर्थ नागवन उभयार्थी चित्तशुद्धी जाहल्या विन परमार्थी रिगु पाहे जो आपण ज्ञान गर्वाची ती मिरवण केवळ शीन तो खरा यास्तव रुचेल तेच बोलावे पचेल तितकेच अन्न खावे ना तरी व्यर्थ जीर्ण व्हावे ते का हे तो ठावे सकळी काम माझा भांडार भरपूर आहे देईन जो जे चाहे परिग्राहकाची शक्ती पाहे देतो मी साहे तेच की ऐकाल जरी हे लक्ष देऊन पावाल तुम्ही कृत कल्याण या पवित्र मस्जिदीत बैसून असत्य भाषण करी मी ही संत वाक्य सुधा सरिता भावार्थे येथे बुडी देता अंतर्बाह्य लाधे शुद्धता क्षाळन होता मळाचे ऐसा साईनाथांचा महिमा वरनु जातान न पुरे सीमा उपमू कैसे त्या निरूपमा शुद्ध प्रेमा अधीन तो माऊली ती सकळांची विश्रांती आर्त शांतांची कल्पवल्ली आश्रितांची दीना दुबळ्यांची जी छाया संसारावरी पाणी देवोन गिरी कपाटी मौन धरून एकांत वास स्वीकारून निज कल्याणेक दक्ष जो ऐसे संत असती बहुत केवळ जे साधिती निज स्वार्थ अथवा केवळ निज परमार्थ कायकी अर्थ इतराते
तेवी न साई साई बाबा महंत नसता आपतेष्ट गण गोत घरदार वा जाया सूत प्रपंचात राहती करतल भिक्षा पाच घरा तरुतल वास अष्टौ प्रहरा मांडुनी थिता प्रपंच पसारा व्यवहारा सारा शिकविती साधुनी निज ब्रह्मस्थिती जनतेच्या कल्याणा झिजती ऐसे संत महामती विरळा जगती असतील धन्य तो देश धन्य ते कुळ धन्य ती आई बापे निर्मळ धन्य त्यांचा कुसवा सोज्वळ प्रसवला निर्मळ हे रत्न अनायसे परीस लाधला पाषाण समजुनी बहुती झुगारला शिर्डीत या परम भागवताला कोणी न ओळखीला बहुकाळ जैसे उकिरडा रत्न पडावे पोरा बाळा सापडावे त्यानी वाटेल तेथे उडवावे खुशाल तुडवावे दगडसे असो या परी तो ब्रह्माचा भोगता आशीर्वचनी पावे तृप्तता तीच गत तुम्हा आम्हा समजता बिकट रस्ता सोडावा जोवरी बाह्य विषयांचे सेवन शब्द श्रवण सर्प संवेदन स्पर्श संवेदन आमोदाघ्राणन बाह्यांग दर्शन तवन विरोधन विषयार्थम झाले आवीन इंद्रिय निरोधन स्वभाव प्रवृत्त परावर्तन प्रत्येक रूपाचे अवलोकन वा बोधन अशक्य आधी व्हावे सर्वेक्षण विहीन मग सद्गुरुची अनन्य शरण ऐसा तो दृढ श्रद्धा संपन्न आत्मविज्ञाना पात्र जो आत्मविज्ञाना पात्र तो श्रोत्रादी पंच ज्ञानेंद्रिय त्यागी जेतील जे स्वय विषय मन संकल्प विकल्प स्वय त्यागील निश्चय जे काळी एवं प्रति निवृत्त जे अंतर बुद्धी ही सांडील निश्चय व्यापार तेच ते परम गती साचार निर्विकार ब्रह्म ते बुद्धी होईल निश्चय शून्य चित्त ही जे पावेल चैतन्य तेच तो एक तदनन्य आत्मा ते धन्य जाणील होता विषयापासून विन्मुख होतील इंद्रिय आत्मोन्मुख तेव्हाच प्रकटेल निज सुख इतर सर्व सुख ते जे विषय विकार प्रच्छन्न अतिसूक्ष्म दुर्दर्श आत्मज्ञ परमानंद प्राप्तीचे साधन अति गहन आकळायाम
हिरण्यगर्भपदापर्यंत इहामूत्र विषयी विरक्त तोच एक ब्रह्मपदाभिक्षित तो एक मुक्त जाणावा. चित्तास विषयापासून हळूहळू मागवते फिरवून आत्मरूपी स्थिर करून आत्मज्ञान जोडावे. इहामूत्र फळ भोगविराग हर्ष शोकादी द्वंद्व त्याग बुद्धिमंतासीच हा भोग. आध्यात्म योग तो हाची. अध्यात्माधी भौतिकी अखिल वानल ज्वालादिकी संतप्त संसारणा ओदकी कोनकी सुखी असेल तेने व्हावया निज समुद्धरण व्हावे साई प्रसाद संपन्न करावे तच्चरिता अवलोकन श्रवण मनन सादरे. हे श्री साईनाथ चरित्र श्रोती सपुत्र मित्र कलत्र परिसता साधेलिह परत्र लीला विचित्र बाबांची. हे श्री साईनाथ चरित्र श्रोती सपुत्र मित्र कलत्र परिसता साधेल इह परत्र लीला विचित्र बाबांची. सभाग्य श्रद्धाळू श्रोते तेची या कथांचे परिसता अति हळूवार चित्ते शांतते येते शांतता. या कथा निसंद निर्झरे कर्मा लवन वीरे श्रवण द्वारे नयनी शिरे रूप साजिरे साईंचे. चरित्र श्रवणे पातकारहास चरित्र श्रवणे काळावरी कास चरित्र श्रवणे परमोल्हास श्रोतया निरावयास पावती. हरिओम.